ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं. 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली. त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की मराठा कुणबी हातात लिहिल्या हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही फडाफोड करून लिहिलेलं आहे, खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही याला बघायचं त्याने हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची, त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी, त्याचा विचार करावा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला. आता पुढे काय काय होतं ते बघूया. हे जे दाखले आहेत ते किती सापडले आणि बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडले आणि कुठून सापडले? अहो, हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. ऐकून घ्यावं, ते जर मला माहिती असतं 1 लाखो लोकांचं, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण हे नोंदी आहेत, रेकॉर्ड आहे. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर, मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे. पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसते. खऱ्या नोंदीला काय हरकत, करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहितच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रक समोर आणलं होतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलंय हे देखील समोर आणलं होतं. त्यानंतर तुम्ही महसूल मंत्र्यांशी बोललात, बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजूनही अशाच पद्धतीचे जर आदेश दिले जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षाची एक महत्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. समिती कोण स्थापन करणार? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले,
तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करायच्या संदर्भात मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणारच ना परत. का दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले काय जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत. तसं दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत काय हे शोधा जरा एवढं आमचं म्हणणं. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहे. सांग केलं ना. तीच ही मागणी आहे ना. मग आठवडा झाला अजून त्याच्यावर काही पुढे झालं नाही का मग? असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्यात एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले काही रिलीज झालं काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चाल काय काय करायचं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळतात एकीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाज मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहेत. त्याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालयाचं अर्थमंत्री अजितदादाच आहेत आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो. जाईल ना जाईल ही गोष्ट जाणारच ना कानावर. खरं तर सलग ते अर्थमंत्री आहेत अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का. एकीकडे पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाही आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. लक्ष्मण नाही असं त्यांनी मला माहिती दिली की असं लोक म्हणतात. भुजबळ साहेब हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता एक असं एक मतं यायला लागली लोकांची की काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात म्हटले की वंजारी बंजारा एकच आहे आणि अनेक ठिकाणी परत आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही परिस्थितीत घेऊन देणार नाही. हे कॉम्प्लिकेशन्स ओबीसीमध्येच ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून होते. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो. अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही. हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली 3-4 दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे ऑफिस आता वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या त्या गोष्टी आता पुढतील साहेब तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे त्यामध्ये त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गाने झाले असतील किंवा अन्य मार्गाने तुम्ही म्हणताय की ह्या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी मिळाली तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करेल असं वाटेल. तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनात आणून दिले. आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या डीएनएला दुखावण्याचं काम भाजप करतात. ते त्यांना विचार माझ्या मला विचारतो प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही ओबीसीचं तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचारा मला काय प्रश्न. ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे तर कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारलं मला काय म्हणतो. एवढं काय की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होतं एवढं मी निश्चित म्हणून बोलतो. भटक्या विमुक्ताने ओबीसी समाजाचं
मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणा दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होतात. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी 50 वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं, त्यांनी आम्हाला सांगू नये की समाजाला आरक्षण कसं द्यावं. मला नाही वाटत तर त्यांनी कसं काय रखडून ठेवलं. आणि 50 वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते. आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग, त्याच्यानंतर जे लागू ते केलं 30 वर्ष 93च्या नंतर, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार. मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना. आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत असेल तर करा, असं म्हटलेलं आहे ना. मी असं पण म्हटलं होतं, आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून, की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं, त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता. एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे. 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय, ते नको आहे का? ओपनमध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? याचं उत्तर मला काही सुजाण व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होतं. तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला, हे नको आहे का, हे नको आहे का? मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला. पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही. अरे बाबा, जातीच्या बाबतीत नाही आम्ही प्रश्न विचारला, वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो 27% आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली, त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का? याचा एक सुजाण राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं आहे. मी जातीवर उद्या काय बोलतो? आणि ओबीसी आमची जात नाही आहे, ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे 374 जातींचा. पण ते सुद्धा असं त्यांनी ते, म्हणजे मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्यांनी. काल साहेब नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले.